महायुती सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाका लावलाय. राज्याची सर्व सूत्र हातात आल्यानंतर फडणवीस यांनी प्रशासन आणि सरकारवर आपली पकड घट्ट केली आहे. अशातच फडणवीस यांनी पालकमंत्री पदाबाबत मोठा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांसाठी हा धक्का असल्याचं बोललं जात आहे. फडणवीस यांनी जिल्ह्याबाहेरचा पालकमंत्री असं धोरण राबवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आपापल्या जिल्ह्यात पालकमंत्री होऊ पाहणाऱ्या मंत्र्यांना फडणवीसांनी एक प्रकारे धक्काच दिलाय. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही फडणवीसांनी काही नियम लावलेत. त्यामुळे नेमके काय आहेत हे नियम आणि पालकमंत्री पदाबाबत फडणवीसांच्या डोक्यात चाललंय तरी काय, हेच या व्हिडिओत पाहूयात. हिवाळी अधिवेशनाआधी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारापासूनच कोणत्या मंत्र्याला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार यावरून चर्चा रंगल्यात. अनेक मंत्र्यांनी मीच अमुक तमुक जिल्ह्याचा पालकमंत्री होणार असे दावे केलेत. तर काही जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतेय. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपलं खास तंत्र वापरून संबंधित इच्छुकांना मोठा धक्का दिलाय. जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांना पालकमंत्रीपदी नेमण्याचा नवा नियम लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. इथून मागे जिल्ह्यातील मंत्र्यालाच त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जायचं. मात्र याच पदाचा गैरवापर करून काही मंत्री हे पक्षीय आणि वैयक्तिक राजकारण करत असल्याचं अनेकदा दिसून आलंय. त्यामुळे फडणवीस यांनी या अघोरी राजकीय संस्कृतीला आळा घालण्यासाठी जिल्ह्याबाहेरील मंत्र्याला पालकमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतल्याचं सध्या बोललं जात आहे. सध्याच्या घडीला रायगड, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्यासह 10 ते 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात 2-3 बैठका झाल्यात. तरीही हा तिढा अजून सुटलेला नाही. यावर तोडगा म्हणून जिल्ह्याबाहेरील मंत्र्याला पालकमंत्रीपदी नेमण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतलाय. त्यामुळे फडणवीसांनी एक प्रकारे नेहमीची परंपरा मोडीत काढली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेत आले. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या काळात पालकमंत्री असताना मुंडेंनी बगल बच्च्यांना बळ दिलं तर गुंडांना आश्रय दिला असा आरोप केला जातोय. सध्या बीडच्या अवस्थेला मुंडेंचा पालकमंत्री पदाचा कार्यकाळच जबाबदार असल्याचंही बोललं जात आहे. निधी वाटपात असमानता, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मनमानी आणि परळी वगळता इतर मतदारसंघांना आणि तालुक्यांना दिलेली सापत्नपणाची वागणूक अशा अनेक कारणांमुळे बीडचा पालकमंत्री मुंडे नको अशी मागणी केली जाते. हीच अघोरी राजकीय संस्कृती इतर जिल्ह्यांमध्येही असल्याचं अनेकदा समोर आलंय. त्यामुळे फडणवीस यांनी यावर इलाज म्हणून जिल्ह्याबाहेरचा पालकमंत्री असा नियम काढल्याची सध्या चर्चा सुरू आहे. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांनी आपापल्या पदाचा पदभार स्वीकारला असला तरी त्यांचं काम पूर्ण क्षमतेने सुरू झालेलं नाही. कारण त्यांच्या आस्थापनांवर खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहाय्यक यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी अजून नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे मंत्री आस्थापनांवर करण्यात येणाऱ्या नियुक्त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेनेच होणार आहेत. एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडे किती अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते हेही फडणवीसांनी निश्चित केलंय. त्यामुळे फडणवीस यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं बोललं जात आहे. फडणवीसांच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.